टाळी। स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम। हायर एज्युकेशन सोसायटी शिराळा संचालित वारणा प्रसाद विद्यालय बेळाशी या विद्यालयात मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे। दीप प्रज्वलन मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे। ज्योत देवते समतेची आपण आजचा कार्यक्रम साजरा आणि हायर एज्युकेशन स्मृतीचं या ठिकाणी पूजन होत आहे। वारणा प्रसाद विद्यालय बेळाशीचे माजी वरिष्ठ लिपिक सन्माननीय श्री वसंतरावजी अध्ययन करत आहेत। त्यापैकी मुले 213 आहेत आणि मुली 166 आहेत। या गत वर्षीच्या सन 2023-24 शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता 10वीचा निकाल लागला आमचा। तो त्यात प्रविष्ट विद्यार्थी होते 73, पास विद्यार्थी 73, शाळेचा निकाल 100% आणि त्यामध्ये प्रथम क्रमांक सौ कुमारी सुहाना सलीम पटेल, पर्सेंटेज आहे तिचं 94.40%। 5वी स्कॉलरशिप साठी प्रविष्ट विद्यार्थी होते 37, पात्र 2 आहेत। शिष्यवृत्ती धारक नाही। 8वी मध्ये प्रविष्ट विद्यार्थी होते 12, त्यामध्ये पात्र 2 आहेत। शिष्यवृत्ती धारक त्यामध्ये नाही। पण NMMS 8वी मध्ये 39 विद्यार्थी प्रविष्ट होते, त्यापैकी 16 पात्र आहेत। शिष्यवृत्ती धारक 1 आहे त्यामध्ये। आणि या एज्युकेशन सोसायटी शिराळास मिळालेला ठेवीदार आणि विद्यालयास मिळालेला देणगीदार यांच्या अनमोल सहकार्यातून संपन्न होत आहे व या प्रसंगी या सर्वांचा नामोल्लेख करणं हे आमचं परम कर्तव्य आहे। सर्वप्रथम संस्थेस लाभलेले ठेवीदार की ज्यांच्या ठेवीवरील उपलब्ध होणाऱ्या व्याजाच्या रकमेतून विद्यार्थ्यांना दरवर्षी या ठिकाणी पारितोषिके वितरित केली जातात, त्यांचा नामोल्लेख मी या ठिकाणी करत आहे। कैलासवासी श्री प्रभाकर बाळकृष्ण देशपांडे मांगरूळ यांनी कैलासवासी श्री बाळकृष्ण अनंत देशपांडे यांचे स्मरणार्थ SSC परीक्षेत प्रथम व इयत्ता 5वी ते 9वी वार्षिक परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना ठेवलेले पारितोषिक
ठेव रक्कम रुपये 5,000. माननीय श्री संभाजी विठू वारे सर यांच्याकडून कैलासवासी तानुबाई विठू वारे यांचे स्मरणार्थ इयत्ता 5वी ते 9वी वार्षिक परीक्षेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक ठेव रक्कम रुपये 10,500. कैलासवासी श्री उदय भुरके बिळाशी यांच्याकडून कैलासवासी श्री गणपती नारायण शेटे यांचे स्मरणार्थ SSC परीक्षेत प्रथम व इयत्ता 5वी ते 9वी वार्षिक परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक ठेव रक्कम रुपये 2,000. माननीय श्री MS घाटे बिळाशी यांच्याकडून SSC परीक्षेत प्रथम व इयत्ता 5वी ते 9वी मध्ये वार्षिक परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक ठेव रक्कम रुपये 10,000. कैलासवासी श्री शरद विष्णू देशपांडे व माननीय श्री अरुण विष्णू देशपांडे यांच्याकडून कैलासवासी श्री विष्णू अनंत देशपांडे यांच्या स्मरणार्थ इयत्ता 8वी ते 10वी मध्ये वार्षिक परीक्षेत प्रथम व द्वितीय क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक ठेव रक्कम रुपये 3,000. तसेच या ठिकाणी आपल्या सर्वांच्या बरोबर शेअर करत असताना अतिशय आनंद होतो की यातलेच ठेवीदार आदरणीय श्री अरुण विष्णू देशपांडे सर यांच्याकडून अगदी परवाच सोमवारी दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी माझ्या अकाउंटवर ऑनलाईन 10,000 रुपये उपलब्ध झालेले आहेत आणि हे ऑनलाईन 10,000 त्यांनी पाठवलेले आहेत ते आपल्या संस्थेकडे विद्यालयाच्या नावानं ठेव ठेवण्यासाठी पाठवलेले आहेत. त्यांच्या आदरणीय वडील कैलासवासी श्री विष्णू अनंत देशपांडे यांच्या स्मरणार्थ ही ठेव त्यांनी ठेवलेली आहे आणि आपल्या विद्यालयामध्ये SSC परीक्षेत दरवर्षी इंग्रजी विषयामध्ये सर्वप्रथम येणारा एक विद्यार्थी आणि एक विद्यार्थिनी यांना हे पारितोषिक द्यावं अशी त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे. त्यांनी उत्स्फूर्तपणे विद्यालयातर्फे दाखवलेलं हे प्रेम किंवा सहकार्याची जी वृत्ती आहे त्याबद्दल विद्यालय तसेच संस्था सदैव त्यांची ऋणी राहील. तसेच या प्रसंगी मी या निमित्तानं आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री VM पाटील सर यांना विनंती करते की त्यांनी ही ठेव रक्कम आपल्या संस्थेचे चेअरमन आदरणीय श्री VM पाटील आदरणीय श्री RV सबनीस सर यांना सुपूर्द करावी. तसेच श्री विष्णू विठ्ठल तथा पंत कुलकर्णी यांचे स्मरणार्थ SSC परीक्षेत प्रथम व इयत्ता 9वी मधील आदर्श विद्यार्थी व विद्यार्थिनीस पारितोषिक ठेव रक्कम रुपये 5,000. माननीय श्री सुरेश गणेश कुलकर्णी सर माजी अध्यापक व शाळा समिती सदस्य वर्णाप्रसाद विद्यालय बिळाशी यांच्याकडून कैलासवासी शकुंतला गणेश कुलकर्णी यांचे स्मरणार्थ SSC परीक्षेत मुलीत प्रथम व इयत्ता 5वी ते 9वी वार्षिक परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक ठेव रक्कम रुपये 5,000. माननीय श्री विठ्ठल काशीनाथ कुलकर्णी सर इस्लामपूर माजी अध्यापक वर्णाप्रसाद विद्यालय बिळाशी यांच्याकडून कैलासवासी बाळकृष्ण अनंत देशपांडे यांचे स्मरणार्थ SSC परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनीस पारितोषिक ठेव रक्कम रुपये 1,500. माननीय श्री गुंगाराम लक्ष्मण पाटील आबा बिळाशी यांच्याकडून SSC परीक्षेत गुणवत्तेनुसार प्रथम 3 येणाऱ्या मुलींना पारितोषिक ठेव रक्कम रुपये 10,000. माननीय श्री तानाजी सावळाराम शिंगारे सर माजी प्राध्यापक व पर्यवेक्षक समाज विकास विद्यालय सागाव यांच्याकडून कैलासवासी आकुबाई सावळाराम शिंगारे यांचे स्मरणार्थ क्रीडा क्षेत्रात विशेष नैपुण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक ठेव रक्कम रुपये 5,000. माननीय श्री दत्तात्रय धोंडोपंत जोशी बिळाशी यांच्याकडून कैलासवासी श्री धोंडोपंत गोविंद जोशी यांचे स्मरणार्थ इयत्ता 5वी ते 9वी वार्षिक परीक्षेत गणितात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक ठेव रक्कम रुपये 10,000. या सर्व आदरणीय ठेवीदारांविषयी म्हणावेसे वाटते की एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगावं, कारण व्यक्ती ही केव्हा ना केव्हा संपतेच, पण व्यक्तिमत्व हे त्यांच्या अनमोल कार्याच्या स्वरूपात सदैव जिवंत राहतं. या महादेव पाटील माजी सरपंच व अध्यक्ष तंटामुक्ती समिती ग्रामपंचायत बिळाशी यांच्याकडून इयत्ता 10वीतील गुणानुक्रमे प्रथम 3 क्रमांक व इयत्ता 5वी ते 9वी वार्षिक परीक्षेत मुलींमध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थिनींना पारितोषिक रोख रक्कम रुपये 500. माननीय श्री भानुदास महादेव पाटील सर माजी प्राचार्य समाज विकास विद्यालय सागाव यांच्याकडून इयत्ता 10वी मध्ये गणित आणि विज्ञान विषयात सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक तसेच इयत्ता 5वी ते 10वी वार्षिक परीक्षेत मागासवर्गीय मुलींमध्ये प्रथम येणाऱ्यांना पारितोषिक रोख देणगी रुपये 500. माननीय श्री सुरेश मुरलीधर खारगे सर अध्यापक समाज विकास विद्यालय सागाव यांच्याकडून इयत्ता 8वी ते 10वी वार्षिक परीक्षेत गणितात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक रोख रक्कम रुपये 500.
माननीय श्री धनंजय गोविंद देशपांडे सर, माजी मुख्याध्यापक वर्णाप्रसाद विद्यालय बिळाशी यांच्याकडून इयत्ता 10वी मध्ये शिकणाऱ्या गुणी विद्यार्थ्यास पारितोषिक रोख रक्कम ₹200. माननीय श्री महादेव बळी धस, प्रतिष्ठित ग्रामस्थ धसवाडी यांच्याकडून SSC परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक रोख रक्कम ₹100. माननीय श्री विठ्ठल ज्ञानू पेजे, ज्येष्ठ नागरिक बिळाशी यांच्याकडून शासकीय व इतर क्रीडा प्रकारात विशेष नैपुण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक रोख रक्कम ₹300. माननीय श्री सीताराम ज्ञानू भडे, प्रतिष्ठित ग्रामस्थ बिळाशी यांच्याकडून ग्रंथालयातील अवांतर पुस्तकांचे वाचन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक रोख रक्कम ₹300. माननीय श्री उदय धोंडीराम बेंद्रे सर, ज्येष्ठ अध्यापक वर्णाप्रसाद विद्यालय बिळाशी यांच्याकडून SSC परीक्षेत समाजशास्त्र विषयात सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास पारितोषिक रोख रक्कम ₹200. माननीय श्री NM पाटील सर बिळाशी व सध्या लिपिक वारणा माध्यमिक विद्यालय शितूर यांच्याकडून इयत्ता 5वी ते 8वी शिष्यवृत्ती किंवा इयत्ता 8वी NMMS या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक रोख रक्कम ₹500. माननीय चेअरमन सोमेश्वर दूध उत्पादक संस्था बिळाशी यांच्याकडून SSC परीक्षेत प्रथम, 3 तसेच मुलीत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक रोख रक्कम ₹250. माननीय चेअरमन वारणानगरी पतसंस्था बिळाशी यांच्याकडून इयत्ता 8वीत शिकणाऱ्या गुणी विद्यार्थ्यास पारितोषिक रोख रक्कम ₹200. माननीय श्री नरेश हनुमंत भिसे सर, अध्यापक वर्णाप्रसाद विद्यालय बिळाशी यांच्याकडून SSC परीक्षेत गणितात सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक रोख रक्कम ₹100. माननीय श्री भगवानराव लक्ष्मण भोसले सर, माजी अध्यापक गांधी सेवाधाम विद्यालय आरळा यांच्याकडून इयत्ता 5वी ते 8वी मध्ये शिकत असणाऱ्या गुणी विद्यार्थ्यांना पारितोषिक रोख रक्कम ₹200. माननीय श्री सुभाष विष्णू जाधव सर, ज्येष्ठ अध्यापक वर्णाप्रसाद विद्यालय बिळाशी यांच्याकडून SSC परीक्षेत मराठी विषयात सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास पारितोषिक रोख रक्कम ₹100. माननीय श्री शिवाजी शंकर कांबळे साहेब बिळाशी, माजी अधीक्षक जिल्हा परिषद सांगली यांच्याकडून इयत्ता 5वी ते 9वी वार्षिक परीक्षेत मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक रोख रक्कम ₹500. माननीय श्री PR पोद्दार यांना, ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक बिळाशी यांच्याकडून इयत्ता 10वी मध्ये गणित व विज्ञान या विषयात सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक रोख रक्कम ₹500. माननीय श्री प्रदीप विष्णुपंत हसबनी सर, ज्येष्ठ संचालक हायर एज्युकेशन सोसायटी शिराळा यांच्याकडून विद्यालयातील उत्कृष्ट अष्टपैलू विद्यार्थ्यास पारितोषिक रोख रक्कम ₹100. माननीय श्री योगेश नंदकुमार भोगावकर, प्रतिष्ठित ग्रामस्थ बिळाशी यांच्याकडून विद्यालयातील उत्कृष्ट खेळाडूंना पारितोषिक रोख रक्कम ₹200. माननीय श्री दत्तात्रय महादेव शिपेकर, सामाजिक कार्यकर्ते व प्रतिष्ठित ग्रामस्थ बिळाशी यांच्याकडून कैलासवासी श्री महादेव गणपती शिपेकर यांचे स्मरणार्थ SSC परीक्षेत सर्वप्रथम येणाऱ्या 3 विद्यार्थ्यांना पारितोषिक रोख रक्कम ₹1000. तरी या सर्व ठेवीदार व देणगीदार यांचे विद्यालय सदैव कृतज्ञ आणि ऋणी राहील. म्हणूनच एवढं म्हणावंसं वाटतं की ऋण न मिटणारे या ऋणातून उतराई कसे व्हावे, आपल्या ऋणांचे भार आयुष्यभर व्हावे, आपल्या ऋणांचे भार आयुष्यभर व्हावे. पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद देऊन आपण पारितोषिक वितरणाकडे वळूया.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वी शिवपूर्व काळ कसा होता याची थोडक्यात एक मी तुम्हाला फक्त 5-6 उदाहरणं देतो. अशी शेकडो उदाहरणं आहेत, परंतु 5-6 उदाहरणं त्यावरून आपल्याला कल्पना येईल की शिवपूर्व काळामध्ये जनता कशी अन्यायामध्ये भरडली जात होती आणि अंधारामध्ये चाचपडत होती. अत्याचार आणि जुलूम म्हणजे काय असतो याची आपल्याला थोडक्यात कल्पना येईल. मित्रांनो, इसवी सन 712 मध्ये मोहम्मद बिन कासिम नावाच्या एका मुस्लिम सरदारानं आपल्या सिंध प्रांतावरती स्वारी केली. ती सिंध प्रांतावरती स्वारी करण्याबद्दल हरकत नाही, पण सिंध प्रांतावरती स्वारी केल्यानंतर त्या ठिकाणची हिंदूंची मंदिरं उद्ध्वस्त करणं, मंदिरामधल्या ज्या मूर्त्या आहेत त्या फोडून टाकणं, प्रजेवरती अन्याय करणं, जे हिंदू मुस्लिम होणार नाही त्यांच्या कत्तली करणं, स्त्रियांच्यावरती अत्याचार आणि बलात्कार करणं, प्रचंड लूट करणं आणि इराण, अफगाणिस्तान, तुर्कस्तान या ठिकाणी महिलांना पाठवून देणं. किती भयानक प्रकार आहे बघा. त्यानंतर पंजाबमध्ये सबक-ए-गिल नावाचा एक दुसरा आहे. त्यानंतर पंजाबमधली सगळी शिखांची गुरुद्वारा सगळी उद्ध्वस्त करून टाकली आणि अफाट संपत्ती गोळा करून ती इराणला पाठवून दिली. तैमूरलिंग तर तो काय म्हणायचा की हिंदूंना मुसलमान करण्यासाठीच माझा जन्म आहे आणि जे होणार नाहीत मुसलमान त्यांची कत्तल करणार आणि त्यांच्या रक्तानं माझी इस्लामची तलवार रंगीत करणार, असं तैमूरलिंग म्हणत असे. जहांगीर म्हणायचा की हे सगळे हिंदू लोक देवदेवतांना मानतात, तेव्हा देवळं उद्ध्वस्त करण्यासाठी, ते मूर्ती फोडण्यासाठी आणि मोहम्मदांची मर्जी सांभाळण्यासाठीच माझा जन्म झालेला आहे. तेव्हा मला हे माझं काम केलंच पाहिजे. आणि एवढंच नव्हे तर जे अल्लाउद्दीन खिलजी यांनी गुजरात प्रांतावरती स्वारी केली आणि गुजरात प्रांतावरती स्वारी केल्यानंतर त्या ठिकाणची राणी जी कमलादेवी आहे तिला त्या मोहम्मद खिलजीच्या जनानखान्यात ठेवण्यात आलं आणि त्या कमलादेवीची मुलगी त्या मुलीलाही तिच्या मुलाच्या जनानखान्यात ठेवण्यात आलं. अशा पद्धतीने अत्यंत क्रूर पद्धतीचा छळ चालू होता. अफजल खान तर स्वतः म्हणत होता की मी बुतशिकन आहे, मी कुप्रशिकन आहे. बुतशिकन म्हणजे मूर्ती फोडणार आणि कुप्रशिकन म्हणजे मूर्तींची पूजा जे करतात त्यांची कत्तल करणार म्हणून हा प्रसिद्ध. अशी शेकडो उदाहरणं आहेत, जास्त सांगत बसत नाही. मुर्शिद कुली नावाचा एक मथुरेचा फौजदार होता. तो गोकुळ अष्टमीच्या वेळेला धोतर नेसायचा, टिळा लावायचा, गळ्यात माळ घालायचा आणि सुंदर मुली पकडायचा आणि नौकेतून आग्र्याला घेऊन जायचा. असा हा सगळा प्रचंड मोठा असणारा अनादी गोंधळ हे जेव्हा पाहिलं, हे जेव्हा बघितलं, तेव्हा गीतेची आठवण येते. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारता. त्या पद्धतीनं विष्णूचा अवतार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवनेरीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी झाला. पण 1630 ते 1633 छत्रपती शिवाजी महाराज त्या शिवनेरी किल्ल्यावरती आहे. शिवाई देवी तिच्या नावावरून शिवाजी महाराज असं नाव पडलं. पण त्यानंतर ते शिवराय झालं. शिवनेरीवरती जन्म झाला. शिवनेरीमध्ये पहिली 2 अक्षरं आहेत शिव आणि रायगडावरती मृत्यू 13 एप्रिल 1680. त्या रायगडामध्ये पहिली 2 अक्षरं राय, शिव राय असा त्याचा तो अर्थ आहे. पण शिवनेरीवरती जन्म झाला. तिथे शिवाजी महाराज बागडले, खेळले, त्या टाक्यामध्ये डुंबले असतील. त्या ठिकाणी ते बारीक बारीक असे मातीचे असे गडकोट करायचे, तिथे निशाण रावायचे पूर्वी. आणि तिथं एक गोष्ट तुम्हाला कदाचित कल्पना बहुतेक नसेल असं मला वाटतं म्हणून सांगतो. ते शिवनेरीच्या पायथ्याला जुन्नर नावाचं एक छोटंसं गाव आहे. पण त्या गावामध्ये औरंगजेब सुद्धा राहिलेला आहे. आणि औरंगजेब कुठल्या सालामध्ये राहिला तर 1620 ते 1623 या 3 वर्षांमध्ये दस्तूरखुद्द औरंगजेब. कारण शहाजहाननं आपल्या बापाला तुरुंगात टाकून भावांचे खून करून तो दक्षिणेमध्ये उतरला होता. आणि शहाजहान आणि तो आपल्या मुलाला बाळाला घेऊन दक्षिणेमध्ये आला आणि तो उतरला होता ते जुन्नर मध्ये. त्या जुन्नर मध्ये एक बाग आहे, अजून ती आहे, पडझड झालेली आहे पण ती आहे.
आणि त्या बागेचं नाव आहे हापूस बाग. तिचं खरं नाव आहे हापशी बाग, पण त्याला म्हणतात हापूस बाग. त्या हापूस बागेमध्ये औरंगजेब राहिलेला आहे. आता त्या औरंगजेबाला ही कल्पना तरी होती का? आणि 5-7 वर्षानंतर याच शिवनेरी किल्ल्यावरती माझा कट्टर शत्रू जन्माला येणार आहे, काही माहिती नव्हतं. तर असा हा असणारा पूर्वकाळ. त्यानंतर छत्रपती शहाजीराजे, शिवाजीराजेंचे वडील यांनी पुणे प्रांतामध्ये, दस्तूर खुद्द पुण्यामध्ये, ज्या आदिलशहानं त्या पुण्याच्या सोन्याच्या नगरीमध्ये जी पहाड अशी कोरली होती आणि त्याला असं खेटर बांधून ठेवलं होतं की या भूमीकडे कोणीही नजर लावून बघायचं सुद्धा नाही. त्याच भूमीमध्ये दादोजी कोंडदेव, पुण्यश्लोक जिजाऊ साहेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर धरला. छत्रपतींनी सोन्याचा नांगर धरला आणि मराठ्यांची मरगळलेली मन अशी उमजायला लागली. मराठ्यांची मरगळलेली मनगट अशी फुरफुरायला लागली. आणि मग गुरुवाची घागर शंकराच्या पिंडीवरून घरंगळू लागली. भटांनी पंचांग मांडलं, वाण्यानं गुळाची ढेप फोडली. गाई वासळ रानामध्ये मुक्तपणाने चरायला सुरुवात झाली. पहाटे ज्यावेळी रामप्रहरी सगळ्या मंदिरातून भोपाळ्या ऐकू यायला सुरुवात झाली. सगळीकडेच बायका, मुलं, गल्ली बोळातलं जिजाऊच्या नावानं देव पावला, शिवाजीच्या नावानं धर्म पावला अशी गर्जना करू लागली. आणि मग शाहीर कसा गप बसणार? शाहिरानं डब उचलला, डबावर थाप टाकली आणि गरजला प्रतिभाश्चंद्र रेखेवर वर्धिष्ठ विश्ववंदिता शाह सुनो शिवसैच्या मुद्रा भद्राय राजे. आणि मग छत्रपतींच्या राज्यकारभाराला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. पहिला गड घेतला तो म्हणजे तोरणा. तोरणागडावरील छत्रपती शिवाजी, कारण विजापूर पासून तोरणागड खूप लांब आहे, दूर आहे, डोंगरामध्ये, अडचणीमध्ये, वाटा नाहीये, म्हणून तो निवडला. आणि तोरणागडावरती तोरणाचं स्वराज्याचं तोरण बांधलं म्हणून तो तोरणागड. तो तोरणागड त्याचं डागडुजीचं काम चालू झालं. त्या सज्जामध्ये पुण्यश्लोक जिजाऊ साहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज बसलेले आहेत. त्याच्यावरून खाली बघताय ही सगळी हिरडस मावळातली पोरं, प्रचंड खोदकाम खाली चालू आहे. आणि काय आश्चर्य, आई जगदंबीचा आशीर्वाद मिळाला असणार. सोन्याचे हंडे सापडले 7 सोन्याचे हंडे, सगळ्या सोन्याच्या मोहरा होत्या. आणि ती सगळी मुलं आपल्या खांद्यावरती ते सोन्याचे हंडे घेऊन अशी आनंदानं आरडत ओरडत अशी कड्याकडून अशी वर त्या सज्जाकडे येत होती. आणि ती म्हणत होती, महाराज सोनं सोनं सोनं, स्वराज्याकरता आता सोनं मिळालं, आता आपल्याला कशाची चिंता करायची गरज नाही. इथं एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये इतके प्रामाणिक आणि निष्ठावंत मावळे निर्माण कसे होऊ शकतात? त्यातल्या कुठल्याही मुलाला त्यातली एकही मोहर आपल्या खिशात घालावी असं वाटलं नाही. आपल्याला ग्राउंडवरती पडलेला रुपया आपण वर्ग शिक्षकांच्याकडे देऊ शकत नाही. त्या ओळी अशा आहेत बघा, विवेके करावे राजकारण, जाणार नरतनु हे जाणवलं, पुढील भविष्यार्थी मन रहाटोची नाही, चालू नये असन्मार्गी, सत्यता बाणव्या अंगी, रघुवीर कृपाते प्रसंगी दास्य महात्म्य वाढवी, रजनीनाथ आणि दिनकर नित्य करते संचार, घालिता ती एरधारा लाविले भ्रमण जगदीचे, आदि माया मूळ भवानी हे सकल जनांची स्वामिनी, काहीतरी एकांती बैसोनी इष्ट योजना करावी. काहीतरी एकांती बैसोनी इष्ट योजना, म्हणजे आता राजा एकांतात बैस आणि आता काहीतरी इष्ट योजना कर, हा विजापूरचा सरदार चालून येतोय. दुसरा याला एक पुरावा आहे, दासबोध ग्रंथ तुम्हाला माहिती आहे, समर्थ रामदास स्वामींनी लिहिला शिवथरघळीमध्ये. त्या ग्रंथामध्ये जो 18वा दशक आहे, त्या 18व्या दशकामधला 6वा समास आहे. त्या समासाचं नाव आहे उत्तम पुरुष लक्षण. म्हणजे शिवाजी महाराजांना उत्तम पुरुष असं म्हटलेलं आहे. आणि त्या उत्तम पुरुष लक्षणामध्ये एकूण 22 ओव्या आहेत. 22 त्यातल्या 10 ओव्या शिवाजी महाराजांनी अफजल खानाला कसं भेटायला जावं हे सांगितलेलं आहे. आणि वरच्या 12 ओव्या ज्या आहेत ते शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचं केलेलं वर्णन आहे. मग आता शिवाजी महाराजांनी अफजल खानाला कसं भेटायला गेलं पाहिजे? मागचा पूर्व इतिहास माहितीच आहे. भावाला मारलेलंच आहे, वडिलांना अटक करून धिंड काढलेली आहे, सगळं डोक्यात आहेच ते. म्हणजे हा कसा आहे माहिती आहे, पण तरी सुद्धा हे राजा तू कसा जा अफजल खानाला भेटायला ते सांगितलंय समर्थांनी.
ते असं म्हणतात की नाना वस्त्रे नाना भूषणे येणे शरीर शृंगारणे विवेके विचारे राजकारणे अंतरी. फक्त आपल्या सैनिकांचं मनोबल हे वाढलं पाहिजे. सगळी रचना केली, सगळी झाडं पाडून सगळ्या वाटा बंद करून ठेवलेल्या होत्या. अफजल खानाला पत्ता नव्हता. आणि जे सैनिकांचं जे होतं ते अतिशय अंमली पदार्थामध्ये आणि व्यसनामध्ये इतकं गुंतलेलं की त्याला कशाचं काही भान नव्हतं. त्याला वाटलं शिवाजी इतका फॅला, इतका घाबरला म्हणतोय म्हणजे आपला जय नक्की आहे आणि शिवाजी सापडला. या भ्रमात सगळी ही मंडळी आहे. महाराजांची आई शायमेळ्याजवळ गेल्यानंतर एक सरदार पळत आला, छली जाऊ नका, तिथे एक अजून माणूस उभा आहे. आपलं काय ठरलंय? फक्त महाराज, अफजल खानाचा वकील, महाराजांचा वकील, फक्त 4 माणसं आत पाहिजे, बाकी एकही माणूस असता कामा नये. सय्यद बंडा अफजल खानाच्या जवळ उभा आहे. तेव्हा महाराजांनी परत निरोप पाठवला की त्याला हटवा. हे चुकीचं आहे. शिवाजी महाराजांच्या घरी बारकाई कृपण होतो. कृपण म्हणजे बारकी तलवार आहे. ती खसखन त्यांनी तिच्या पोटात खूपच दिले त्याची इतिहासामध्ये नोंद आहे. आणि तलवारीच्या साह्यानं त्यांनी अफजल खानाची भळा 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 सगळी आंतडी बाहेर आली आणि रक्ताचा पाठ धो 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 असा व्हायला सुरुवात झाली. पण त्याही परिस्थितीमध्ये झुकांड्यातील आतडी सावरत हा अफजल बाहेर येतोय. तेवढ्या ते 4 भुई येतात, त्याला पालखीत घालतात. महाराजांची माणसं येतात, त्या भयांचे पाय तोडून टाकतात. हा सगळा इतिहास तुम्हाला त्याची कल्पना आहे. आणि मग ही बातमी जेव्हा प्रतापगडावर जेव्हा पोचली तेव्हा तोफांचे बार झाले. मग काय व्हायच ते हाणामारी काय व्हायच ती झाली. प्रचंड मोठा खानाचा पराभव झाला. आदिलशहाकडे बातमी कळाली की अफजल खान खलास. पण त्यातून अफजल खानाचा मुलगा फाजल खान हा चुकून त्यातून निष्ठून रडत खडत रक्तबंबाळ झालेला, माखलेला असा तो दरबारामध्ये गेला आणि बापाच्या मृत्यूची बातमी सांगितली. बडी बेगम साहेबा किती हुशार आणि किती चाणाक्ष बाई आहे. सगळा दरबार स्तंभित झाला होता. एवढं मोठं वादळ शिवाजीनं संपवलं म्हणजे नेमका प्रकार काय आहे. आणि मग ती बेगम साहेब वर्ण म्हणते, अरे चिंता कशाला करताय, त्या शिवाजीचा आदर्श घ्या. आपली बायको मेली असताना त्यानं अफजल खानाला येऊन ठार मारलंय, याचा आदर्श घ्या, अशी बडी बेगम बोलते शिवाजी महाराजांच्या बद्दल. पण त्यानंतर शिवाजी महाराज काही थांबलेले नाही. बाबा आता जरा आपण दमलोय 8 दिवस, आता फार मोठी आपण कत्तर केली, लढाई जिंकली, आता आपण जरा श्रमपरिहार करूया, एक 4-5 दिवस जरा निवांत लोळूया. नाही, लगेच महाबळेश्वरापासून ते पन्हाळगडापर्यंत लगेच परत युद्धाला परत सुरुवात केली. सगळे गड ह्या पट्ट्यातले छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकले. आणि ही बातमी जेव्हा औरंगजेबाला कळली तेव्हा औरंगजेबाच्या दरबारातला यमुनेच्या काठी बसलेल्या टिकवापूर गावातला कवी भूषण हा महाराष्ट्रामध्ये आला आणि प्रतापगडावरती गेला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचं वर्णन त्यानं आपल्या काव्य समजांनी सगळ्या महाराष्ट्रावर उधळून टाकलं. तो असं म्हणतोय, इंद्रजिनी जंबपर वाडवसु अंबपर रावण सदंबपर रघुकुल राज आहे, पवन परी बाहपर संबुरती नाहपर जो सहस बाहपर रामद्विज राज है, दावाग्र झुंडपर चितामृग झुंडपर भूषण वितुंडपर जैसे मृगराज है, कालजिनी कंस पर त्यो मलिंच बंस पर शेर शिवराज है, शेर शिवराज है. त्याचा बारक्यात थोडक्यात अर्थ काय माहिती? ज्या पद्धतीने कृष्णानं कंसाचा वध केला, रामानं रावणाचा वध केला, तसं छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलचा वध केला. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज शेर आहेत, वाघ आहेत असं कोण म्हणतोय? औरंगजेबाच्या दरबारातला कवी भूषण आपल्या शिवा बावनी या 52 छंदी वृत्तामध्ये त्याचं हे सगळं वर्णन त्यानं दिलेलं आहे. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांची भेट झाली का? गेले 100-125 वर्षापासून ह्या विषयावरती वाद चालू आहे आणि आम्ही ह्या प्रकरणाचा पूर्ण अभ्यास करून या विचाराला आम्ही आलो आहोत. काहींचं मत आहे की समर्थ रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांचा काहीही संबंध नाही. शिवाजी महाराजांच्या काळात रामदास स्वामी नव्हते. रामदास स्वामी धूर्त होते, लबाड होते, व्यसनी होते, अशी जळजळीत टीका माणसं स्टेजवरनं करतात आणि तुमच्यासारखी माणसं अशी खडा 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 टाळ्या वाजवतात. काय दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630
रामदास स्वामींचा जन्म इसवी सन 1602, म्हणजे 28 वर्षानं रामदास स्वामी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पेक्षा मोठे आहेत. तुमचे शिक्षक तुमच्यापेक्षा मोठे 28 वर्षात असतात आहेत का नाही? मग ते असतील का नाही? पण तो कालखंड एकच आहे, 1602 1630. काय फरक आहे? म्हणजे एक अशी एक उदाहरणं दिलेली आहे की अनंतदास रामदासी नावाचे एक रामदासी आहेत, त्यांनी दास विश्राम धाम नावाचा ग्रंथ आहे, तो ग्रंथ तुम्ही वाचा. अभ्यासोनी प्रगटावे नाहीतरी झाकोनी असावे, प्रगटोनी नसावे हे बरे नव्हे. अभ्यास करून बोला. धनंजय देशपांडे बोलते म्हणून तुम्ही ऐकायचं नाही, घरात जाऊन त्याचा अभ्यास करा. ग्रंथ तो वाचा, सोंडाळा. ती पानं मी तुम्हाला सांगेन, ओव्या सांगेन, ओळी सांगेन, ते तपासा, हे खरं आहे की नाही बघा, मग विश्वास ठेवा. मी म्हणतो म्हणून नव्हे. पण माणसं हल्ली वाचतच नाही, काही बघतच नाही. आधी ग्रंथ धोंडाळावा नीट असं म्हणले. अगोदर नीट त्या ग्रंथांचा अभ्यास करा. त्या दास विश्रामधाम ग्रंथामध्ये अनंतदास रामदासी असं म्हणतात की मसूरच्या रामोत्सवामध्ये शिवाजी महाराजांनी रामदास स्वामी यांची भेट झालेली आहे. तर जी रामदासी मंडळी जी आहे त्यांचं मत असं आहे की ही भेट 1649 साली झाली असावी. त्यांनी हनुमंत स्वामींच्या बकरीचा आधार घेतलेला आहे. तर खरे नावाचे एक इतिहास संशोधक आहेत, त्यांनी वाकेनिसी टिपणचा दाखला दिलेला आहे. आणि ही भेट 1652 साली शिवचरघरीमध्ये झालेली आहे असा त्यांनी दाखला दिलेला आहे. तर थोर इतिहास कथाकार विजयराव देशमुख यांनी ही भेट अफजल खान वधापूर्वी म्हणजे 1659 पूर्वी 1658 मध्ये झालेली असावी. तर सेतू माधवराव पगडी आणि ब्रह्म पुरंदरे यांचं मत आहे ही भेट 1672 मध्ये झाली असावी. मला बाकीचं काय माहित नाही, पण भेट झाली एवढं फक्त मला माहिती. आणि गुरुपदेश केलेला आहे. आता संत तुकाराम महाराज गुरु का संत रामदास गुरु हा एक मोठा वादाचा विषय आहे. तुम्हाला तुमचं लॉजिक, आपण लॉजिक वापरूया. म्हटलं ही काय, ही किरकोळ बाब दुधाची, ही काय, असं काय झालं? मग महाराजांनी त्यांचा एक सरदार पाठवून दिला, त्याचा बंदोबस्त करा म्हणून. सरदार गेला. त्याला पहिले त्याला वाटलं की काय बाई माणूस काय करणार आहे करून करून, असं एक तासाभराचं काम. पण 3 दिवस झाले, त्या सरदाराला काही जमणं झालं. परत तो मागा आला. नाही म्हणला, बाई अत्यंत चिवट आहे आणि ती माघार घेत नाहीये, मला तोफखाना द्या. अरे एवढंच गाव, त्यात जर तोफा उडवल्या तर बाकीच्या प्रजेचं काय होईल? महाराजांना प्रजेची प्रचंड काळजी होती. एक शत्रू सुटला तरी चालेल, पण 100 निरापराध माणसं मरता कामा नये. महाराजांनी माणसं फार जवळ केली आणि माणसांच्या वरती अतूट प्रेम केलं. महाराजांनी जात कधी घट्ट केली नाही. जात घट्ट केली की माणसं पातळ होतात, लक्षात ठेवा. महाराजांनी माणसं घट्ट केली आणि जात पातळ केली. आता नेमकं उलट आहे, जात घट्ट होतीये त्यामुळे माणसं पातळ होत आहेत. 3 दिवस झाले तरी पत्ता नाही. पुन्हा आणखी 2-4 हजार घोडेस्वार पाठवून दिले. आणि शेवटी 27व्या दिवशी सावित्रीबाई देसाईचा पराभव झाला. आणि मग तो सरदार, त्याचं नाव आहे सकुजी गायकवाड. हा सकुजी गायकवाडनं बाकी 4-5 लोकांनी जाऊन सांगितलं महाराजांना, गडी घेतली, आपण जिंकलो, आपला विजय झाला. महाराज खूप आनंदित झाले. मग सकुजी कुठं आहे? तर सकुजी त्या बाईचा पाठला करत मागणार. तर माझ्या अब्रूचं काय, म्हणजे शिलाचं काय, आता काय होणार काय माझं? तर राजा काय घेतोय निर्णय नेमका? राजे चटकन उठतायत आपल्या आसनावरून. दस्तूर खुद्द छत्रपती शिवाजी महाराज, झोपू नका पूर्ण. महाराज म्हणतात, किती सुंदर वाक्य आहे बघा. त्या कवीचं खरंच कौतुक करावं तेवढं थोडं आहे, फार थोडं. महाराज म्हणतात, अरे अशीच माझी आई असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती. शिवरायांच्या दरबारी त्या युवती मोहकती, सुभेदाराची सून लाडकी भयकंपित होती. वसंतातले यौवन होते नैनी मादकता, रूप मनोहर अलौकिक ते कोमल बाहुलता. सौंदर्याची प्रतिमा परी तिज प्रभू माता मानिती. अरे अशीच माझी आई असती सुंदर रूपवती. तिला कसं पाठवलंय? अलंकारान वस्त्र भूषणे देऊन मानाने, परत पाठविले तिज शिव भूपालाने. आणि त्या रायगडाच्या पाषाणातून अजून शब्द येती, अशीच माझी आई असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती.
हे शिवाजी महाराजांचे स्त्रियांच्याकडे बघण्याचा असणारा त्यांच्या सौंदर्याकडे बघण्याचा निकोप दृष्टिकोन आहे. आणि हा दृष्टिकोन होता म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभं राहू शकलं. महाराज पन्हाळगडावरती आणि त्याच वेळेला पुन्हा आदिलशाहचा एक सर, आदिलशाह काय सोडत नाही शिवाजी महाराज, एक सरदार गारद झाला तर पडला ना. तुम्ही आता यमराजाला जाऊन सांगा की तोफे आधी मरेल बाजी, सांगा मृत्यूला. मृत्यूला जाऊन तुम्ही सांगा, जोपर्यंत तोफांचे आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी मरूच शकत नाही. जेव्हा पन्हाळगडावरती जेव्हा तो आला शिवा काशीद, म्हणून मी समस्त न्हावी समाजाला मी विनम्र अभिवादन करतो. त्याचं कारण असं की शिवा काशीदला सुद्धा आपण श्रद्धांजली वाहिली पाहिजे या निमित्तानं. म्हणून म्हणतो की न्हावी जातीत जन्म घेऊन कुल उद्धारले तुम्ही, आमच्या शिवबाला वाचवले तुम्ही, म्हणून मुजरा करतो आम्ही, म्हणून मुजरा करतो आम्ही. असा हा शिवा काशीद आहे. त्या लोकांनी, सगळ्या लोकांनी ज्या आत्महत्या ज्या दिलेल्या आहेत स्वराज्यासाठी, त्या फक्त शिवाजी महाराजांसाठी. आणि 14 एप्रिल रायगडावरती सगळ्यात महत्वाचा एक शेवटचा मुद्दा की रायगडावरती 6 जून 1674 ला राज्याभिषेक होणार होता आणि 15 एप्रिल 1674 शिवाजी महाराजांच्या समोर एक गड होता. काय गरज आहे काय? 1 महिन्याभराने आपला राज्याभिषेक आहे, एवढा धोका पत्करायची काही गरज आहे काय? पण नाही, माझ्या स्वराज्यामध्ये तो गड पाहिजे म्हणून 64 किलोमीटर अंतरावरती असलेला केंजळ गड घेण्यासाठी दस्तूर खुद्द शिवाजी महाराज गेलेले आहेत. आणि तो गड त्यांनी एका रात्रीत सर केला, जिंकला आणि सुखरूप परत आला. 14 एप्रिल राजाराम महाराजांची गुंज केली. आता म्हणजे सगळे शेवटचे कार्यक्रम आवरून घ्यावे. 18 एप्रिलला राजाराम महाराजांचं लग्न केलं आणि त्या राजाराम महाराजांना मुलगी कुणाची माहितीये की त्या नेसरीच्या खिंडीमध्ये पडलेले वीर मरण आलेले प्रतापराव गुजर यांची मुलगी जानकीबाई ही राजलक्ष्मी झाली. म्हणजे आपल्या सर्वसामान्य सुद्धा माणसावरती एवढा केवढा जीव आहे. प्रत्येक कुटुंबाचं त्यांनी केलेलं किती लक्षपूर्वक त्यांचं ते योगदान. आणि अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज 3 एप्रिल 1680 अखेरचा श्वास, पण महाराजांची शुद्ध शेवटपर्यंत होती. ते बेशुद्ध नव्हते. सगळे असे सरदार असे कडोला असे उभे, महाराजांचं अखेरची बोलणी चालू आहे आणि सगळ्यांना ते सांगताय की मला आता श्री हरीचं नामस्मरण करू दे, मला जगदंबेचं नामस्मरण करू दे, तुम्ही आता सगळे इथं जा. आतापर्यंत तुम्ही मला प्रचंड साथ दिलेली आहे, मी ते उपकार कधीच विसरू शकत नाही. सगळी माणसं असे, कोण डोळ्याला पदर लावते, कोण तोंडाला हात लावते, कोण असं रडतंय, कोण असं हुंदके देतंय, एक जण असं बाहेर पडतोय. आणि त्यात एक जण आहेच. आग्र्याच्या भेटीमध्ये 1666 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला सांगितलं होतं की मडारी तू माझ्या जागेला झो, मी इथून जातो. मदारी शेवटी निघाला, उंबरट्यापाशी गेला, मागं वळला आणि कुंदका देऊन फक्त एकच म्हणाला, महाराज 1666 साली मला तुम्ही आग्रा भेटीमध्ये मला तुमच्या जागेला झोपायला सांगितलं, मग आता मला सांगितलं तर काय होईल? मी इथं झोपतो, तुम्ही जावा, मी इथं झोपतो, तुम्ही जावा. धन्यवाद. सर, आपण आपल्या मनोगतातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुन्हा एकदा आमच्या या शाळेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी आत्ता जो 1 तासभर शिवाजी महाराजांच्या चरित्रावर तुम्ही जे ऐकलेलं आहात त्या संबंधी मी काही बोलणार नाही. ते तुम्ही मनन करायचं आहे, तुम्ही ऐकलं तर निश्चित शिकायचं आहे. एक 2च गोष्टीचा उहापोह या ठिकाणी करायचा आहे. या ठिकाणी नुकतेच वसंतराव कुलकर्णी माझी लिपिक वारणा प्रसाद विद्यालय त्या ठिकाणी येऊन ते नुकताच या शाळेकरता 1 लाखाचे देणगी म्हणा किंवा 1 लाखाचा पुरस्कार दिलेला आहे. संस्थेनं तो स्वीकारलेला आहे आणि असं करायचं स्वीकारण्यामागं
संस्थेनेही त्यांना धन्यवाद दिलेले आहेत. ते अशा तऱ्हेचे कृत्य करणारे लोक संस्थेला हवे आहेत. संस्थेची त्यामध्ये प्रगती होत असते आणि या प्रगतीला हातभार लावा म्हणून आम्ही नेहमीच असे जे लोक असतात येतात त्यांचं नेहमी उचित स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो. दुसरं आता एक म्हणजे बक्षीस समारंभ किंवा प्रशस्तीपत्र म्हणा विद्यार्थ्यांना दिले गेलेलं आहे. आमच्या काही सहकार्याचे असते, आमच्या हस्ते तुम्हाला काही निर्णय विभागामध्ये आलेली प्रशस्तीपत्रकं दिलेली आहेत. या प्रशस्तीपत्रकाबद्दल तुम्हाला धन्यवाद दिले जातील. धन्यवाद देतो. साधारणपणे माझ्या दृष्टीनं मी आता बेळाशी गरडून उभा आहे. इथं बेळाची खेळाडूंची भूमी अशी होती एकेकाळी. त्या भूमीमधनं त्या शाळेमधनं अनेक खेळाडू हे निर्माण झालेले आहेत. थोडी श्रीमंत वाटते अलीकडे होते, पण आज पाठीमागं BM साळुंखे बसलेले आहेत, भगवान भोसले बसलेले आहेत. हे दोन तीन उदाहरणं आत्ता आहेत आपल्याकडं की क्रीडा क्षेत्रातलं नाव पुढं नेण्याकरता, राज्यापर्यंत नेण्याकरता ज्यांनी प्रयत्न केले ते लोक या ठिकाणी आहेत. हा एक आदर्श होता. आमच्या ठिकाणी केळी साळुंखे म्हणून पूर्वी चित्रकला शिक्षक होते, परंतु चित्रकलेपेक्षा त्यांचा दुसरा भाव होता ते क्रीडा शिक्षकांचंही काम करत असत. आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये आम्ही पाहिलेलं आहे की उत्तम खेळाडू त्यांनी तयार केलेले आहेत. आणि अशा तऱ्हेच्या उत्तम खेळाडू असणारे निर्माण होणारे असं हे बेळाशी खेळाचं क्षेत्र होतं. तर आता थोडं जरी जरा असलं तरी पुन्हा त्याच्यामध्ये अधिकाधिक भाषा व्हावं, अधिकाधिक खेळाडू तयार व्हावेत अशी इच्छा इथं मी व्यक्त करतोय. ही जी प्रसिद्धपत्रिका दिली या संदर्भात आता मी थोडंसं बोललो या ठिकाणी. दुसरं असं आहे की देणगी विद्यार्थी हे सगळं या ठिकाणी होताना आमची अशी आता एक इच्छा आहे की आत्ता मी बोललो की विद्यार्थी आता आमचा मुख्य हेतू असा आहे तर मी प्रत्येक ठिकाणी बोलून दाखवतोय त्या क्षेत्रामध्ये. ते तर आम्ही संस्थेनं असं ठरवलेलं आहे त्या परिस्थिती आमची आता इच्छा अशी आहे की आम्हाला आमचा विद्यार्थी नाही असं नाही, याला काही मी बोलतो असं नाही, या शाळेचे अनेक विद्यार्थी नामवंत विद्यार्थी आहेत. अनेक क्षेत्रामध्ये ते आत्ता आहे, परंतु थोडासा कालखंड मध्यंतरी असं झाला आहे, थोडंसं वावटं असं उठलं गेलेलं आहे. निर्णयाचे प्रश्न संस्थेकडून निर्माण झालेले आहेत आणि ह्याला तोंड देण्याकरता म्हणून विद्यार्थ्यांच्यावरही परिणाम होणाऱ्या घटना घडू लागलेल्या आहेत. तेव्हा विद्यार्थी किंवा इथं असणारे जे पालक आहेत त्या पालकांना सुद्धा उद्देशून असं हे माझं म्हणणं आहे की आता ह्याच्यामध्ये भाग घेण्याकरता आम्ही आमच्या सर्व शाखामध्ये सर्व विद्यालयामध्ये इथून पण आमचं हे धोरण राहणार आहे की शाळेची गुणवत्ता वाढवणं, शाळेचे स्टँडर्ड वाढवण्याकरता आम्ही आता इथून पुढं प्रयत्न आमचे चालू आहेत. आणि त्या दृष्टीनं अधिकाधिक विद्यार्थी, गुणवान विद्यार्थी हे कसे तयार होतील इकडं आम्ही जास्त लक्ष देण्याचा प्रयत्न करणार आहे. एवढं बोलून मी शेवटचा या कार्यक्रमाचा भाग म्हणजे आभाराचा. या कार्यक्रमासाठी हायर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन माननीय हरवी असफली सर तसेच संस्थेचे इतर पदाधिकारी माननीय नवांगुळ सर, त्यानंतर काही आजी माजी मुख्याध्यापक घोरपडे सर, गायकवाड सर, प्रशांत काका, त्यानंतर
वारणाप्रसाद विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक माननीय BM पाटील सर, लांबोर सर, दळवी सर, शिवाय न्यू इंग्लिश स्कूल शिराळाचे मुख्याध्यापक माझगावकर सर, त्याचबरोबर गावातील प्रतिष्ठित नागरिक भीमाना साळुंखे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र देशपांडे सर या ठिकाणी आलेत. सर्वजणांनी आमचा हा वार्षिक स्नेहसंमेलनाचा आनंद द्विगुणित केला. याबद्दल सर्वांचे पुनश्च एकदा मनपूर्वक असे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.